जातीच्या नावाने जगा, या धर्माच्या नावाने जगा, या जातीच्या नावाने जगा. माणुसकी हाच आमचा धर्म, माणुसकी हाच आमचा धर्म. फक्त देशाच्या नावाने जगा, फक्त देशाच्या नावाने जगा. आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, माझे नाव श्रेयश वाडकर. आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. 6 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने आपल्या स्वतःच्या संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सर्वभौम लोकशाही राष्ट्र बनले. मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला चालविण्यासाठी एका नियमावलीची गरज होती. ही गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समितीने भारतीय संविधान लिहून पूर्ण केली आणि आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, जे आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा अधिकार देते. आज आपण 2026 मध्ये जगत आहोत. आता आपला भारत देश केवळ शेतीप्रधान देश राहिला नसून तो अंतराळ विज्ञान, भूतंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत आहे. मेक इन इंडिया पासून ते डिजिटल इंडिया पर्यंत आपण मोठी झेप घेतली आहे, पण ही प्रगती टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या तरुणांच्या खांद्यावर आहे. देशभक्ती म्हणजे केवळ पुण्याला जाऊन निर्णय नव्हे, तर आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे ही देशभक्ती आहे. नियम पाळणे आणि भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी प्रयत्न करणे ही देशभक्ती आहे. गरिबांना मदत करणे आणि सर्वांचा आदर करणे ही सुद्धा खरी देशभक्ती आहे. आज आपण या ठिकाणी शपथ घेऊया की आम्ही भारताचे सुजाण नागरिक बनू, जात धर्म आणि भेदभाव विसरून केवळ भारतीय म्हणून एकत्र राहू. जेव्हा आपण स्वतः बनू तेव्हाच देश बदलेल. म्हणून मला असे म्हणावेसे वाटते की उत्सवतील रंगांचा आभाळ या सजला, उत्सवतील रंगांचा आभाळ या सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्याने भारत देश घडवला, ज्याने भारत देश घडवला.